नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न क्लेदयन्त्योऽप्यो न शोचिति मरुता यमदायो यमक्लेद्यो शोचैव च. आत्म्याची स्थिती अशी आहे. गटुमटू घडले तेची पाठी मोडले परी आकाशे ते संचले असताची असे. घट तयार केला, मठ तयार केला, सगळं काय केलं. घटामध्ये आकाश आहे, मठामध्ये बी आकाश आहे. मग घट तयार करून नाही का, किंवा मठ तयार करून त्याच्यात आकाश आहे, पण घट मोडला, फुटला, पडला हातातून, फुटला. मठ मोडला, मग ते आकाश गेलं का? मूळ आकाशाच्या ठिकाणी ते गेलं. तसं शरीर जरी गेलं तरी तो आत्मा मूळ भगवंताचा अंश आहे, परमेश्वराचा अंश आहे, त्या ठिकाणी तो गेला. परी आकाश ते संचले असताची, जिथं आहे ते आकाशाला आकाश मिळून गेलं. तैसे अखंडे आत्मसत्ते ज्ञानदृष्टी कल्पिते हे देहाची होते जाते जाणती पुढे. काय त्याप्रमाणे जी अखंड आत्मसत्ता त्याला म्हटले, आत्मसत्ता. तैसी अखंडे आत्मसत्ते, आत्मसत्ता म्हटले. ज्ञानदृष्टी कल्पिते, त्या सत्तेच्या आधारावर काय होते, अज्ञान दृष्टीने कल्पित देह होतात व जातात असे स्पष्ट समजतात. अज्ञान दृष्टीने देहाला कल्पना करायची, देहाची, देह होतात जातात. चैतन्य चढे ना ओढे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. आत्मा आहे तसंच आहे, ठीक आहे. तो वाढत पण नाही, मोठा होत नाही, तो लहान आहे. तो मोठा कोण होतं? शरीर होतं, आहे का नाही? शरीर आहे. बालपणातून तरुणपणात जातं आणि तरुणपणातून वृद्धात जातं. त्याची 4 अवस्था आहे. ब्रह्मचर्य, नंतर गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. बालपणात जे शरीर आहे ते गृहस्थाश्रमात राहत नाही, जे गृहस्थाश्रमात आहे ते वानप्रस्थात राहत नाही, वानप्रस्थात आहे ते संन्यासाश्रमात राहत नाही. क्षीण होत जातं ते शरीर, कमी कमी होत जातं. शरीर कमी जास्त होतं, पण आत्मा आहे तसंच. तो जसा आहे जन्माच्या वेळेस तसंच. एखादा माणूस म्हातारा झाला तरी तो म्हणतो मला मी म्हाताराच नाही झालो, अजून तरुणच आहे असं त्याला वाटतं. आत्मा तरुणच असतो, शरीर क्षीण झालं असतं. त्याच्या इच्छा, वासना काय शेवटपर्यंत मरेपर्यंत असतातच, मरेपर्यंत असतात. मरायच्या टायमाला वाक्य करतो, वासरू पिरसुनी खातो वाक्य. लोक घरच्या माणसाला असं वाक्य म्हणजे वास्तू केशव म्हणतो काय ना, त्याच्या तोंडातून नीट शब्द यावा म्हणून डॉक्टरला बोलवतो, ते इंजेक्शन देतात. अरे ते कवच मी तुम्हाला सांगतो, ते वासरू किरसुनी खाऊ राहिले शेवटपर्यंत. येतं का भगवंताचं नामस्मरण? कारण की चित्त आपला तसं बनलेलं असतं, दृढ नाहीच.
ते संसाराशीच आपण इतका एकरूप झालेला असतो, तो तोडायला तयार. मी नाही सांगितलं का ते खांबाला धरणारा माणूस, लोक म्हणतात अरे ते सोड, म्हणजे मग तू खांबाला धरलं, खांबाने थोडं तुला धरलं, खांबाने मला धरलं, खांबाने मला धरलं. तसं संसाराने आपल्याला धरलेलं आहे, मरेपर्यंत तो होतो आणि मेल्यावरही माझं माझं माझं. मेल्यावरही त्याला सुख नाही. कावळा शिवायच्या टायमाला बरंच प्रयत्न करतात, शिवला पाहिजे कावळा, शिवला पाहिजे कावळा, पण तरी तो शिवत नाही का? माझं माझं सुटत नाही संसारात. लोक म्हणतो पा जीव गुतलेला शिबर का अजून, हा काय सुटणार. आणि मेल्यावरही घरच्या लोकांना त्रास देतो. मग माझं होतं आणि कमवून घेतलं, ऐक. मग हे जिवंत असताना सगळं सुटलं पाहिजे. जिवंत असतानाच भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. मेल्यावर काही पोथी वाचली काही केलं तर काय त्याला, ठीक आहे. पण ते संस्कार थोडेफार होतात. पण राम नाम म्हणा, राम बोलो भाई, ठीक आहे. मग ते बाकीचे जे काही अवयव आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आहेत, 5 उपप्राणही आहेत, त्याच्यावर त्याचे संस्कार होतात. पण एवढे करून जर नाहीच फरक पडला तर जावेला नाही शिवत, तो नाही शिवत. जी संपत्ती गोळा केली तिचा जर उपभोगच त्याला घेता नाही आला तर तो अतृप्त राहतो. आलं लक्षात. माझं माझं फुकटचं ओझ आहे. माणसाने गरजेपुरतं मिळवावं, फक्त जास्त नाही मिळवू. हा, इकडं एवढे 10 एकर झालं पाहिजे, तिकडं 50 एकर झालं पाहिजे, तिकडं आणखीन एवढं वाढलं पाहिजे, आणि एवढे वर्षाला 10 लाखाची उत्पन्न निघालं पाहिजे. कायसाठी? तुला पोटाला लागत तेवढं कमवून ते सुखी राहणं, भगवंताचं नामस्मरण करणं, चिंतन करणं. कोणासाठी जमा करून ठेवतोय? तुला जर समाधान त्याच्यात मिळत नसेल, करोडो रुपये मिळून समाधान मिळतं का? मग जीवाला लागतं किती? 2 वेळ तर चापून